नमस्कार. आज आपण एक अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या आपल्या सगळ्या बांधवांसाठी खूप खूप महत्त्वाची ठरू शकते. हो, मी बोलतोय पीएम स्वनिधी योजनेबद्दल. चला तर मग एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे आणि याचा फायदा कसा घेता येईल. कोरोनानंतरचा काळ खरंच खूप कठीण होता नाही का? विशेषतः लहान-सहान व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनेकांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला. जर आपल्याही व्यवसायाला अशीच काही अडचण आली असेल तर काळजी करू नका, कारण आजची ही माहिती नक्कीच एक आशेचा किरण ठरू शकते. हो, आणि नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने 2020 मध्ये पीएम स्वनिधी योजना सुरू केली. यामागचा उद्देश अगदी सरळ आणि सोपा आहे. रस्त्यावरच्या विक्रेत्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी थेट आर्थिक मदत पोहोचवणं. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत याची एक छोटीशी झलक. कोरोनानंतरच्या अडचणींपासून ते योजनेच्या फायद्यांपर्यंत आणि अर्ज कसा करायचा इथपासून ते अर्ज केल्यावर पुढे काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण पाहूया. चला मग सुरू करूया. तर मग पहिला प्रश्न, ही पीएम स्वनिधी योजना म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा एक मदतीचा हात आहे, खास करून त्या रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी ज्यांच्या व्यवसायाचं कोरोना काळात नुकसान झालं, त्यांना पुन्हा सुरुवात करता यावी यासाठी. आणि या योजनेची सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये का? हे कर्ज कोलॅटरल फ्री आहे. अरे बापरे, म्हणजे काय? म्हणजे कर्ज घेण्यासाठी काहीही, अगदी काहीही गहाण ठेवण्याची किंवा कोणाचा जामीनदार आणण्याची अजिबात गरज नाही. ही खरंच खूप मोठी सोय आहे, नाही का? ठीक आहे, मग आता हे पाहूया की ह्या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं हाताशी ठेवावी लागतील. पात्रता तशी खूप सोपी आहे. फक्त 2 मुख्य अटी आहेत. पहिली, अर्ज करणारी व्यक्ती शहरी, निमशहरी किंवा अगदी ग्रामीण भागातली रस्त्यावर व्यवसाय करणारी असावी. आणि दुसरी अट, त्यांचा व्यवसाय 24 मार्च 2020 पासून किंवा त्याच्या आधीपासून सुरू असणं आवश्यक आहे. आता वळूया कागदपत्रांकडे. इथे 2 शक्यता आहेत. जर आपल्याकडे नगरपालिकेने दिलेलं वेंडिंग सर्टिफिकेट किंवा ओळखपत्र असेल तर मग उत्तमच, किंवा त्यांच्याकडून मिळालेलं शिफारसपत्र म्हणजे LOR असेल तरीही चालेल. पण समजा आपल्याकडे यापैकी काहीच नसेल तर तरीही काळजीचं कारण नाही. आपला मोबाईल नंबर लिंक केलेला आधार कार्ड, सोबत मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, बँक पासबुक आणि एक पासपोर्ट साईज फोटो, बस एवढ्या गोष्टींवरही अर्ज करता येतो. ओके, सगळं तर समजलं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? चला, ही प्रोसेस पण एकदम सोप्या स्टेप्समध्ये समजून घेऊ. सगळ्यात सोपा मार्ग आहे ऑनलाईन अर्ज करण्याचा. फक्त pmswanidhi.muhua.gov.in या वेबसाईटवर जायचं. तिथे अप्लाय फॉर लोन असं लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा. मोबाईल नंबर टाकला की एक OTP येईल, तो टाका आणि पुढे जा. मग काय, तुमची माहिती भरा, जी काही कागदपत्र लागतील ती अपलोड करा, बँक खात्याचा तपशील द्या आणि झालं, अर्ज सबमिट. खरंच खूप सोपं आहे. आणि समजा ऑनलाईन अर्ज करणं थोडं जड जात असेल तरीही काहीच हरकत नाही. आपण आपल्या जवळच्या बँकेत किंवा एखाद्या मायक्रो फायनान्स संस्थेत किंवा मग आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊनही अर्ज करू शकता. तिथे नक्की मदत मिळेल. चला, आता त्या गोष्टीबद्दल बोलूया ज्याची सगळेच जण वाट पाहत आहेत, म्हणजे कर्ज आणि त्याचे फायदे. या योजनेतनं नक्की काय आणि किती फायदा मिळू शकतो ते पाहूया. तर जेव्हा आपण पहिल्यांदा अर्ज करता तेव्हा आपल्याला मिळतं 10,000 रुपयांपर्यंतचं विनातारण कर्ज. व्यवसायाला पुन्हा एकदा गती देण्यासाठी ही एक चांगली सुरुवात आहे, नाही का? पण खरी गंमत तर पुढे आहे. जर आपण हे पहिलं कर्ज वेळेवर फेडलं ना तर आपली पत वाढते आणि मग आपण थेट 20,000 रुपयांच्या दुसऱ्या कर्जासाठी पात्र ठरता. थांबा, अजून संपलेलं नाहीये. दुसरं कर्जही जर आपण वेळेवर फेडलं तर तिसऱ्यांदा आपल्याला तब्बल 50,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं. विचार करा, एवढ्या रकमेमुळे आपला व्यवसाय कितीतरी पटीने वाढू शकतो. आणि हो, फक्त कर्जच नाही तर इतरही फायदे आहेत. तुम्ही जर कर्जाचे हप्ते वेळेवर भरले तर व्याजावर 60% सबसिडी मिळते. डिजिटल व्यवहार केले तर वर्षाला 1,200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण आधीच बोललो, कोणत्याही कर्जासाठी कोणतीही गॅरंटी किंवा जामीन नाही. बरं, आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. अर्ज तर केला, पण त्यानंतर काय? किंवा काही अडचण आली तर मदत कुठे मागायची? चला, तेही बघूया. अर्ज सबमिट झाल्यावर त्याच अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या अर्जाचं स्टेटस तपासू शकता. काही अडचण वाटल्यास थेट हेल्पलाईन नंबरवर फोन करा किंवा जवळच्या नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करा. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, सरकारी योजनांचे नियम कधीकधी बदलू शकतात. त्यामुळे अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन माहिती घेत राहणं नेहमीच चांगलं.
तर मग विचार करा, ही योजना आपल्या व्यवसायाला एक नवी दिशा देऊ शकते का? थोडीशी माहिती आणि योग्य वेळी केलेला एक अर्ज आपल्या मेहनतीला एक नवीन बळ नक्कीच देऊ शकतो. या संधीचा गांभीर्याने विचार करा आणि फायदा घ्या.